एका गावातल्या महिला गटांबरोबर बसलो होतो. शेरेवाडी म्हणून गाव आहे, तालुका आटपाडी. त्यातल्या महिला आमच्या फार्मर स्पर्धेमध्ये राज्यात हा गट चमकला आहे. त्या सगळ्या महिला बसलेल्या आणि एक जणी आपली स्टोरी म्हणजे गावाची स्टोरी सांगत होत्या. खूप इंटरेस्टिंग आहे. त्यातल्या एका महिलेने सांगितलं मला, डॉक्टर साहेब, की माझं फसवून इथं लग्न करून दिलं. की गावाकडं पाणी आहे, पोरगा चांगला आहे, पंढरपूर भागात मी आले म्हणते, लग्न झालं. आणि पहिल्यांदा सांगितलं होतं म्हणजे 25-50 एकर जमीन आहे म्हणून. मला नवऱ्याला मी रोज म्हणायची, चला की जाऊया, जमीन बघूया, जमीन बघूया. मग ते काय घेऊनच जायचं नाही. नंतर गेलो म्हणते, घेऊन गेला एक दिवशी अर्धा एकरच सुट्टी म्हणली, एवढंच आहे आपलं. मला इतकं वाईट वाटलं त्या दिवशी. आणि ते मुंबईत रंगकामाला जातो. मग गावाकडे मी एकटीच. अशा आम्ही इथं बसलेले सगळेजणी म्हणले, यांची सगळी पुरुष मंडळी मुंबईत असायची, आम्ही फक्त गावात नाही. आम्हाला काय दिलेलं आहे यांनी, आमच्या घरच्यांनी शेळ्या. त्यासाठी लागतो काय तर चारा. आमच्या गावाची परिस्थिती इतकी खराब म्हणते डॉक्टर साहेब, की आमच्याकडे चारा सुद्धा नसायचा शेळी. म्हणले कधी मग आम्ही काय करायचो, दुसऱ्याच्या गावाचे बांध फक्त बघायचो. डॉक्टर साहेब कधी म्हणते पिकातली आतली चोरी केली नाही, काकडी चोरी नाही, रताळा चोरलं नाही, काय नाही म्हणते. पण आम्ही गवताची चोरी केली म्हणते. एक महिला तुम्हाला सांगितलं, डॉक्टर साहेब गवत इतकं मी बार कापायची. एकदा 2-3 म्हणजे मी सापच कापला गवता पडलं, कापडला मारायचा, पळत घ्यायचं आपली शेळीला. पण त्यानंतर म्हणले तुमचं पाणी फाउंडेशन आलं, तुम्ही आलात, तुम्ही आम्हाला प्रशिक्षणाला तुमची अट होती 3 पुरुष 2 महिला. आमच्यातनं 5 महिला आल्या, कारण आमच्याकडे पुरुषच नाही. आम्ही काम करायला सुरुवात केली. आता हे सगळं CCTV तुम्ही सगळं सांगताय. मशीनच्या कामाला तुम्ही म्हटला की डिझेल तुमचं, मशीन आमचं, शासनाने योजना काढली. आता डिझेलला तर पैसे नको का, म्हणून आटपाडी शहरात म्हणजे आम्ही थाळ्या घेऊन फिरलो म्हणलेलो. दारादारात जसं पीक मागतात तसं 5 रुपये द्या, 10 रुपये द्या. आम्ही गावात जलसंधारणाचं काम करतो, डिझेलला पैसे असं करून डिझेलचं पैसा आणलं. मी सगळं तलावाचा काळवेळ काढला. तुम्ही बघायला आला म्हणजे एक दिवशी तुझं आपलं खात बसतो, मला अजून आठवतं. म्हणजे एवढा मोठा तलावाचा काळ काढलाय, हे पाणी कुठं नाही येणार, पाऊस कुठं पडतो, एवढा भरणार कसा, खर्च आहे म्हणून. मग म्हणजे इथं जवळ काय कुठं भेटणं, कॅनॉल काय जातोय का, तर म्हणजे फार लांब जातो. म्हणजे 20 किलोमीटर लांब आहे. 20 किलोमीटर लांब नाही कॅनॉल जातो. पण तिथनं जो पोट कालवा केला आहे त्याचं पाणी आमच्याकडे कधी येत नाही. म्हणजे कॅनॉल ते बुजून घ्या. मग मी तिथनंच सेक्रेटरीला फोन लावला. म्हणलं सर असं असं चांगलं खात बसू गावात. बघा मी मगाचं उदाहरण देतो तुम्हाला, किती महत्त्वाचं आहे. मी मगाच काय सांगितलं, ग्रामसेवक जपा, तलाठी जपा, कृषी सहाय्यक जपा, ग्रामपंचायतीचे शिपाई जपा, कर्मचारी जपा, मैत्री जपा. मी साहेबांना फोन लावला, इरिगेशन खात्याच्या सचिवांना फोन लावला, कारण मैत्री होती माझी. साहेब म्हटलं असं असं आपलं खात बसू नये. तिथून साधारण असा कॅनॉल आहे, त्याचं पाणी जरा इको होतोय, आवाज येतोय का व्यवस्थित? म्हटलं याचं पाणी साहेब कॅनॉलचं ह्या गावात कधी झालं नाही. पाजर तलाव चांगला केला आहे, ते जर कॅनॉल नीट करून दिला तर म्हणलं पाणी हे येईल, टंचाईबद्दल पाणी सोडतात, तलाव भरला नाही, गावाचा प्रश्न सुटेल. जांभळं खात बसलाय म्हणते साहेब, तिथंच बसा म्हणते. 1-2 पोरं गाडीवरून पाठवा म्हणते, 0 करून, गाडीचा 0 करून. किलोमीटर किती आहे सर येऊन जाऊ, ते 21 किलोमीटर निघाले. म्हणजे आता शब्द देतो म्हणते, काम केलं म्हणून सांग. गावाला श्रमदान करायचं मशीन माझं म्हणते, पुढं श्रमदान करत गाव माझं मशीन चाललं म्हणते. आणि 3ऱ्या दिवशी जेव्हा काम चालू झालं, पूर्ण कॅनॉल कम्प्लीट झाला. आता टेम्पोचं जेव्हा पाणी सुटतं, काय सांगायची गरज पडत नाही, ऑटोमॅटिक तलावात पाणी जातं. आत्ताच्या एवढ्या 200 मिलीमीटर 100 मिलीमीटरच्या पावसामध्ये सुद्धा तलाव पूर्ण भरला. ही गट आमचा फार्मर कपमध्ये राज्यात चमकला महिन्याचा. तर त्या एक ताईने सांगितलं की डॉक्टर साहेब आता म्हणजे इतकी परिस्थिती चांगली आहे पाण्याची की वर्ग पाडणारा पण मोडतंय आणि ही सप्लिमेंट दिलंय म्हणजे तुम्ही. ह्या शेजारीला 2 बसलेत तर नाही म्हणते, ह्याचा आवाज आहेत एकमेकीची. त्यांच्यावरून म्हणजे रात्री मी 11 वाजता भांडण देतोय. मी म्हटलं का बरं, तर म्हणजे गावात टँकर यायचा. टँकरचा नियम आम्ही असा आखला होता की 2च खंड न्यायचं प्रत्येकाला. ही जी जाऊ बसते नाही जी म्हणजे दुसरी, हिनं हळूच 2 आणखीन आणलं होतं, मी बघितलं. ती मान्य नव्हती करायला. मी आता झाले म्हणजे नंबर, आणि त्याच्यावर म्हणजे माझं इतकं भांडण झालं पडायचं. मी 8 वर्ष बोलत नाही. आता तुमच्या प्रशिक्षणामध्ये आम्ही दोघी बी आलो म्हणजे गटात आलो आणि एकमेकाशी बोलायला लागलो म्हणजे. ह्या वर्षी असं झालं म्हणजे, ह्या वर्षी पाऊस कमी पडला, त्यांचं रान जरा लांब आहे म्हणजे, त्यांना पाणी नव्हतं म्हणजे. माझं विहीर जे आहे त्या पाझर तलावाच्या खालीच आहे म्हणजे. माझ्या विहिरीला ह्या
तलावात पाणी आल्यामुळे पाणी होतं. मग मी ह्या दोघींनी म्हटलं मका पेरायला का म्हणलं, दोघींना म्हणलं आता गटात आहे आपण एकत्र एकीनं काम करायचं, एकमेकांच्या शेतात जाऊन काम करायचं ही आमची शिकवण. तर आता मला लक्षात आलं की आपल्या गटाचं मागं आपण पडणार, कारण हे दोघी पेरणीच करणार नाही, त्यामुळे गटाला मार्ग मी पडणार. मी ह्यांना सांगितलं की मी तुम्हाला पाणी देते, काळजी करू नका, तुम्ही पेरा. तिथंपर्यंत फार मोठी काही गोष्ट नाही, मी तुम्हाला पाणी देते तुम्ही पेरा. त्याच्या पुढची गोष्ट फार महत्वाची. त्यांनी सांगितलं तुम्ही काळजी करू नका, तुमचं पीक 2 महिन्याचं आल्याशिवाय मी माझ्या शेतात पेरणी करणार नाही. पहिलं तुमचं गुण चांगलं मोठं येऊ द्या, मग माझ्या शेतात पेरणी करणार. एवढा मोठा विचार हे आजकालच्या नेत्यांना सांगितलं पाहिजे. कशात झालं मला सांगा, एजन्सी पण आला त्याच्यामध्ये. आम्ही कुठे इतके आता म्हणजे आता मी सांगितलं कॅन्सरवर माल बोलला होता, प्रत्येक वेळेला जाईल तेव्हा काय सांगतो. आता म्हणजे आम्ही सगळ्याच जणी म्हणजे एक एक म्हणतात सेंद्रिय शेती भाजीपाला. आता फोन करून सांगते म्हणजे एकमेकीला अगं माझ्याकडे एक पाठीवर बाग आहे, मी जाते सगळा हे होते. आम्ही इतके एक्झिट झालं म्हणले की डॉक्टर साहेब म्हणले आता आमच्या गटातल्या सगळ्या बायका ट्रॅक्टर चालवायचं, ट्रॅक्टर पण आम्ही चालवतो, पिक्चरला सुद्धा आम्ही एकट्या सगळे एकत्र जातो. आता म्हणजे आता बाईक द्यायला देवा काय ती म्हणजे आम्हाला सगळ्यांना बघायचं होता, पण ती पिक्चर जाणार असं कळलं आम्हाला. मग तू गेलाच म्हणते, पण आमच्या एक जण जेव्हा थिएटरवाल्याला आम्ही विनंती केली, थिएटरवाला म्हटलं इतक्या तुम्ही सगळे एकीनं इतक्या काम करताय. त्यानं ते मुंबईला फोन केला, पिक्चर रात्रीचा 12:09चा शो ठेवला, पण पुरुष मंडळी कोण सोडा देणार, ऍक्टर काढला म्हणले आम्ही आणि सगळ्यांमध्ये बसून याला पाठपाडीला गेलो म्हणले. जाताना लोक फक्त बघणारी म्हणायची ऊस पोलीस बाय आहे.